आणि आता पाहणार आहोत टॉप 9 मोठ्या बातम्या। सोलापूरमध्ये सुभाष देशमुख आणि विजयकुमार देशमुखांच्या घरासमोर धनगर समाजाचं ढोल बजाव आंदोलन। देशमुखांच्या घराला पोलीस छावणीचं स्वरूप। पंढरपुरातील आंदोलनाच्या ठिकाणी जाणार की नाही आंदोलकांचा सवाल। सगळे सोयरे कुणबी प्रमाणपत्र तिन्ही गॅजेटबाबत सरकारनं दगाफटका करू नये। सरकार अंमलबजावणी करणार असल्याचं भुमरेंनी सांगितलं। भुमरेंसोबतच्या चर्चेनंतर जरांगेंची प्रतिक्रिया। तर हैदराबाद सातारा गॅजेटबाबत लवकरच निर्णय घेणार असल्याचं संदीपान भुमरे यांचं आश्वासन। हैदराबाद गॅजेट लागू करण्याची मराठवाड्यातील मराठा समाजाची मागणी। हैदराबाद गॅजेटचा मराठा आरक्षणासाठी उपयोग व्हावा, अंबादास दानवे यांची प्रतिक्रिया। सिल्लोडमध्ये सरकार विरोधातील मोर्चामध्ये सत्ताधारी पक्ष आणि भाजपचे नेते रावसाहेब दानवे उपस्थित। भाजपा कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल झाल्यानं मोर्चा। कर्नाटकात घडलंच नाही याबाबत फेक न्यूज पसरवून तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न। जनता फेक नरेटिव्ह सोबत सरकार देखील उकडून फेकणार, बाळासाहेब थोरात यांची टीका। छगन भुजबळ यांच्याकडून ही अपेक्षा नव्हती। राजेश टोपेंनी जरांगेंना पुन्हा आणलं असं तर गृह खात्यानं त्यांना सोडलं असतं का? लोकप्रतिनिधींनी जास्त जबाबदारीनं वागलं पाहिजे, सुप्रिया सुळेंचा भुजबळांवर निशाणा। धनगर समाजाचं शिष्टमंडळ आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये बैठक। कायद्याच्या चौकटीमध्ये बसवून आरक्षण कसं देता येईल याबाबत मुख्यमंत्र्यांचं शिष्टमंडळाला आश्वासन। तर तातडीनं एक नवी समिती गठीत करण्यात येईल, शिंदेंची माहिती। प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या संभाव्य दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री संजय राठोड यांच्याकडून पोहरादेवीमध्ये पाहणी। नगारा वास्तू संग्रहालयाचं लोकार्पण होण्याची शक्यता। माझ्यावर टीका करा, मात्र मुस्लिम धर्माबाबत बोलाल तर आम्ही शांत बसणार नाही। आम्ही फक्त मतदानासाठी आहोत का? रामगिरी महाराज मुस्लिम धर्माबाबत बोलतात आणि मुख्यमंत्री त्यांना पाठीशी घालतात। खासदार इम्तियाज जलील यांचा सरकारवर हल्लाबोल, तर नितेश राणे यांच्यावर देखील निशाणा।